आपण बघणार आहोत प्रीटर्म लेबरमध्ये फिटल मेडिसिनचा काय रोल आहे. जेव्हा फिटल मेडिसिन डॉक्टर सोनोग्राफी करतात तेव्हा तुमच्या एनटी स्कॅन आणि साधारणतः 20 ते 24 आठवड्यामध्ये ज्या सोनोग्राफी होतात त्यावेळी गर्भाशयाची तपासणी केली जाते. ही तपासणी ट्रान्सव्हजायनल म्हणजे योनी मार्गातून जो सोनोग्राफी असते त्याद्वारे केली जाते. त्याच्यामध्ये आपण काय बघतो की गर्भाशयाची लेंथ बघतो आणि त्याचं इंटरनल ऑस एक्सटर्नल ऑस कसं आहे हे बघतो. सोनोग्राफीवर जर लक्षात आलं की गर्भाशयाची लेंथ छोटी आहे किंवा गर्भाशयाचं आतलं जे तोंड आहे ते ओपन झालेलं आहे किंवा पहिली काही प्रीटर्म डिलिव्हरीची हिस्ट्री आहे, हे सगळं चेक केलं जातं आणि मग ते रिपोर्टमध्ये मेन्शन केलं जातं. त्याच्यानुसार तुमचे जे गायनॅक आहेत, स्त्रीरोग तज्ञ आहेत, त्याच्यानुसार तुम्हाला गाईड करू शकतात की टॅबलेट द्यायचे आहेत की स्टिच टाकायचं आहे. तो हा फिटल मेडिसिनचा महत्त्वाचा रोल आहे, कारण ते कंपल्सरी एनटी आणि अनॉमली स्कॅनला ट्रान्सव्हजायनल सर्व्हायकल लेंथ बघतात किंवा जर एखाद्या पेशंटला त्रास होत असेल, पोटात दुखत असेल, अंगावरून जात असेल, तेव्हाही गर्भाशयाचं तोंड इंटरनली चेक केलं जातं. आता प्रीटर्म डिलिव्हरी म्हणजे काय? ज्या मातांची लवकर डिलिव्हरी झाली आहे, साधारणतः 37 आठवड्यांच्या अगोदर डिलिव्हरी झाली आहे आणि नेक्स्ट प्रेग्नन्सीमध्ये त्यांना आणखीन एकदा प्रीटर्म डिलिव्हरी व्हायची शक्यता असते. तर गर्भाशयाची जी लेंथ असते ती साधारणतः 2.5च्या वरती नॉर्मल असं पकडलं जातं आणि 2.5 पेक्षा जर कमी असेल त्याला आपण शॉर्ट सर्व्हिक्स असं म्हणतो. पण कधी-कधी असं नाहीये की शॉर्ट सर्व्हिक्स असेल तर ते ओपनच होईल किंवा मोठं असेल तर नाही, ते चांगलंच आहे. मी जसं म्हटलं की गर्भाशयाचं जे तोंड आहे हे रबर सारखं स्ट्रक्चर असतं, त्याला स्ट्रेचिंग प्रॉपर्टी असते, इलास्टिक प्रॉपर्टी असते. त्यामुळे काही इन्सिडेंट जर झाला, जरी गर्भाशयाची लेंथ चांगली असेल तरी ती छोटी होऊ शकते किंवा ओपन होऊ शकतं आणि जरी काही गर्भाशय जरी लेंथनी छोटे असतील तरी ते चांगले मेंटेन राहू शकतात. तर ह्या संदर्भात जे माहिती गरजेची असते ते फिटल मेडिसिनचे डॉक्टर तुम्हाला मार्गदर्शन करू शकतात.